ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्म विद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः सर्वोपप्लवरहित प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि ब्रह्मैवाहमस्मि। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमतास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यात् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। आज आपण श्री शंकराचार्यांचा ग्रंथ अर्थात तत्वबोध या ग्रंथाचं अध्ययन करणार आहोत। थोडासा परिचय करून देणं असं की आमच्या जीवनामध्ये ज्यांनी परमार्थाचं बीजारोपण केलं ते आमचे श्री सद्गुरू हरिभक्त परायण कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या आशीर्वादाने यांच्या कृपेने आम्ही परमार्थ मार्गाला लागलो। पुढे त्यांनीच आमची ओळख करून दिली हरिभक्त परायण आसाराम बाबा खांदवे आळंदी यांच्या मार्गदर्शनाने मी पुढे आमचे श्री गुरु विद्यागुरु त्यांना मी म्हणतो आचार्य दिव्यानंद सरस्वतीजी महाराज यांच्या सेवेला गेलो आणि त्यांच्याकडनं वेदांताचं अध्ययन केलं। आचार्य परंपरेतनं असल्यामुळे श्रीमद भगवत्पाद शंकराचार्यांचा वेदांत अध्ययन त्याचबरोबर लागणारं व्याकरण काही इतर दर्शनाचं अध्ययन केलं। अध्ययनानंतर जेव्हा मी ऋषिकेश्वरनं घरी आलो त्यावेळेस माझ्या गुरूंनी माझ्याकडनं दक्षिणा म्हणून सदैव तू शिकवत राहा, लोकांना पाठ सांगत राहा, ही एक गुरुदक्षिणा त्यांनी माझ्याकडनं मागितली आणि सहजच त्यांच्या कृपेने मला आजही ती हातवटी त्यांच्यासारखी आली आणि सदैव शिकवणं हे अधिक आवडतं। म्हणून आज आपल्या समोर मी शंकराचार्यांचा जो वेदांत भाग आहे जे त्याला आपण अद्वैत दर्शन असं म्हणतो, त्या अद्वैत दर्शनाचा अभ्यास या माध्यमाने करणार आहोत। आम्ही ज्या पद्धतीने शिकलो त्यावेळेस वेदांताचा पहिला ग्रंथ हा तत्वबोध नावाचा ग्रंथ आमच्या आचार्यांनी आम्हाला शिकवला आणि त्याच्यातून तो आमच्याकडनं पाठ करून घेतला आणि पुढे मग त्या वेदांताच्या जेवढ्या काही व्याख्या आहेत, छोट्या छोट्या व्याख्या आहेत, सहज समजतील अशा व्याख्या आहेत, त्या परिभाषा आहेत, त्या परिभाषा आमच्याकडनं घोटून वेदांताचा अत्यंत महत्वाचा भाग तो आमच्याकडनं तयार करून घेतला आणि पुढे तोच भाग आम्हाला संपूर्ण भाष्य, उपनिषद, गीता किंवा इतर सर्व वाङ्मय ग्रंथामध्ये या लॉकडाऊन मध्ये ज्ञानेश्वरी
मी जवळजवळ 14 अध्याय सांगितले. त्या 14 अध्यायांना सांगत असताना सुद्धा या वेदांताचा खूप मला आधार मिळाला. म्हणूनच पुन्हा मला अशी इच्छा झाली की आपण वेदांत प्रक्रियापासून सुरुवातीपासून पुन्हा सांगावा. एकदा संपूर्ण उपनिषदापर्यंत हा प्रवास मी एकदा केला होता. पुन्हा आणखी तोच प्रवास करून त्याच अनुभवांना पुन्हा पुन्हा अनुभव करून तो आनंद उपभोगावा या एकाच आशेने, अभिलाषेने आज आपण आचार्यांच्या ग्रंथावलीला अध्ययन करायला सुरुवात करत आहोत. सर्वांना ही वरची पीडीएफ दिसते? कोणी एक जण बोला. ज्यांना दिसतंय का? एक जण. हे तत्वबोध नाव दिसलं? बाकीच्यांना दिसतंय का? ओके. एखाद वेळेस ज्याचा छोटा मोबाईल असेल त्याला एखाद वेळेस दिसणार नाही, किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर, कॅम्प्युटर असेल तर लगेच दिसेल, काही प्रॉब्लेम नाही राहणार. मोबाईल मध्ये थोडीशी स्क्रीन मोठी करून तुम्हाला दिसेल. ते स्क्रीन थोडीशी मोठी करायची. चला बघूया. पीडीएफ तयार केली मी. तुम्हाला काल एक पाठवलेलं होतं व्हॉट्सअप वरतीच. आता ही पीडीएफ आहे. आपण ग्रंथाला सुरुवात करूया. ओम गणेशाय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम शांति शांति शांति. वासुदेवेंद्र योगींद्रम नत्वा ज्ञानप्रदं गुरुं मुमुक्षूणां हितार्थाय तत्वबोधो विधीयते. वासुदेवेंद्र योगींद्रम नत्वा ज्ञानप्रदं गुरुं मुमुक्षूणां हितार्थाय तत्वबोधो विधीयते. याचा आपण छानपैकी अर्थ या ठिकाणी मी खाली दिलेला आहे. तो अन्वय म्हणतात. ज्ञानप्रदम वासुदेवेंद्र योगींद्रम गुरुम नत्वा. ज्ञानप्रदम म्हणजे ज्ञान देणारे. कोण? वासुदेवेंद्र योगींद्रम. त्यांना त्या ठिकाणी वासुदेवेंद्र त्यांचं नाव होतं, पण त्यांना योगेंद्र या नावानेच अधिक ओळखत असल्यामुळे असे ज्ञान देणारे माझे गुरु मी त्यांना नत्वा नमस्कार करून. नत्वाचा अर्थ काय होतो? नमस्कार करून. मुमुक्षूनाम हितार्थाय. मुमुक्षूच्या कल्याणासाठी. हितार्थाय कल्याणासाठी काय करतोय? तत्वबोधो विधीयते. तत्वबोध नावाचा ग्रंथाची रचना करतोय किंवा कथन करतोय. अर्थ बघा. ज्ञान देणारे वासुदेवेंद्र योगींद्र नामक माझे गुरु, त्यांना मी नमस्कार करून मुमुक्षूच्या कल्याणासाठी मी तत्वबोध नावाचा ग्रंथ रचना करतो किंवा तत्वबोध नावाच्या ग्रंथाची मी तुमच्या पुढे मांडणी करतो असा अर्थ होईल. अभिधीयते मांडणी करणे, रचना करणे असा अर्थ होतो. लिहिणे, कथन करणे, व्याख्यान करणे किंवा शिष्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणे याला सुद्धा अभिधीयते. अभिकथन, अभिधीयते. लक्षात आलं असेल ना? चला आता बघूया. हे नमन केलं. या नमनाला
नमस्कारात्मक नमन असं म्हणतात. मंगलाचरण. हे कोणताही ग्रंथ जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेस मोठी मंडळी पहिल्यांदा त्याला मंगल करतात त्या ग्रंथाचं. मग या ग्रंथाचं मंगल काय, तर आपल्याला ज्ञान देणारे श्री गुरु यांना नमस्कार करणे हे एक मंगल झालं. म्हणून मंगलामधला एक प्रकार असा आहे नमस्कारात्मक मंगल. तर इथं नमस्कारात्मक मंगल सांगितलं पहिल्या वाक्यामध्ये. दुसरं आणखी असं आहे की या ग्रंथामध्ये काय सांगितलं जाणार आहे तो विषय सुद्धा आचार्यांनी या मंगलाचरणामध्ये कथन केला. म्हणून याला वस्तू निर्देशात्मक मंगलही म्हणतात. म्हणून दुसऱ्या पंक्तीमध्ये ओवीमध्ये आचार्यांनी वस्तू निर्देशात्मक मंगल केलेला आहे. ठीक आहे, हा शास्त्रीय भाग आहे. थोडा थोडा हळूहळू तुम्हाला कळेल आणि ज्यांचं अध्ययन झालंय त्याला स्पष्ट कळतं. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. साधन चतुष्टय संपन्न अधिकारी नाम मोक्ष साधन भूतम तत्व विवेक प्रकारम वक्ष्यामः. साधन चतुष्टय संपन्न अधिकारी नाम, साधन चतुष्टय संपन्न झालेला किंवा साधन चतुष्टय ज्याने आत्मसात केलेले आहेत असा जो अधिकारी आहे त्याला प्रमाता, त्याला मुमुक्षु असं म्हणतात. त्या मुमुक्षुसाठी मोक्ष साधन भूतम, मोक्षाला प्राप्त करण्यासाठी लागणारी जी काही साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीने तो जे तत्व प्राप्त करणार आहे त्या तत्वाचा विचार, त्या तत्व विवेकाचा प्रकार किंवा त्या तत्व विचारांचा प्रकार मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तत्व विवेक प्रकारम वक्ष्यामः. तत्व विवेकाचा प्रकार मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. बघा काय काय. आता इकडं या बाजूला मी दाखवलेले साधन चतुष्टय हा शब्द आला. मग साधन चतुष्टय हा शब्द आल्यानंतर मग मुमुक्षुला प्रश्न आला की साधन चतुष्टय म्हणजे काय, बरोबर की नाही. एखादा जो शब्द नवीन येतो, समजत नाही, मग तो शब्द वक्ता बोलल्यानंतर श्रोता त्या शब्दाला विचारतो की साधन चतुष्टय किम. आचार्यांजवळ शिष्य आहे म्हणून शिष्य विचारतो साधन चतुष्टयम किम. तर आचार्य सांगतात ऐक. नित्यानित्य वस्तू विवेक इह मूत्रार्थ फलभोग विराग शमादि षट्क संपत्ति मुमुक्षुत्वम च इति. साधन चतुष्टय म्हणजे चार साधन. कोणती चार साधन आहेत, तर पहिलं साधन आहे नित्य वस्तू विवेक. दुसरा आहे इह अमूत्र फल भोग विराग. तिसरा आहे शमादि षट्क संपत्ती. आणि चौथा प्रकार आहे मुमुक्षुत्व. आता बघा काय आहे हे नित्यानित्य वस्तू विवेक. नित्य अनित्य वस्तूचा विचार विवेक. जीवनामध्ये नित्य अनित्य वस्तूंचा विचार करणं अतिशय महत्वाचे राहते. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये घडतं नित्यानित्य वस्तू विवेक. म्हणजे
नित्य काय आहे, अनित्य काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे याचा विचार करणं, याला म्हणतात नित्यानित्य वस्तू विवेक. पुढे आपण आणखी त्याचा स्पष्ट अर्थ येईल. इथं दुसरं साधन आहे इह मूत्रार्थ फल भोग विराग. इह अमूत्र, इह म्हणजे हे लोक मृत्यू लोक, आणि अमूत्र म्हणजे स्वर्ग लोक. या लोकाला आणि स्वर्ग लोकाला मिळणारी जी काही फळं आहेत त्या फळाच्या भोगाविषयी विरक्तता, त्याला म्हणतात विराग. कर्मापासून मिळणाऱ्या. म्हणून या लोकापासून तर परलोकापर्यंत जेही काही आपण कर्म केलं त्या कर्मापासून मिळणार जे फळ आहे त्या फळाला भोगण्याच्या इच्छेची निवृत्ती. ठीक आहे. म्हणून वेदांत मध्ये विचारसागर या ग्रंथामध्ये या लोकापासून तर परलोकापर्यंत प्राप्त होणाऱ्या भोगाविषयी विरक्तता, त्याला वैराग्य असे म्हणतात. पुढे तिसरं साधन आहे शमाधी षटक संपत्ती. शमाधी शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान ही 6 संपत्ती आहे. ती 6ची संपत्ती हे तिसरं साधन आहे. आणि चौथं साधन आहे मुमुक्षुत्वम. चौथं काय साधन आहे? मुमुक्षुत्वम. आता या चारींचा अर्थ आता आपल्याला इकडे बघायचा. आचार्य स्वतः सांगतात पुढे ग्रंथामध्ये बघा. नित्यानित्य वस्तू विवेक कह. कह म्हणजे काय? शिष्य विचारतो, आचार्य नित्य आणि अनित्य वस्तूचा विवेक काय? आपण म्हणणार म्हणजे जी गोष्ट आपल्याला कामाची आहे ती नित्य आणि जी आपल्याला कामाची नाही ती अनित्य. जसं शेतामध्ये जातो, शेतामध्ये आपण धान्य काढलं की धान्य आपण पोत्यामध्ये भरून घरी आणतो, ती आपल्यासाठी महत्वाची राहते. आणि काही भुसा कोंडा काही असेल तो आपण तिथंच राहू देतो, मग ती आपल्यासाठी अनित्य होऊन जाते. मग त्याला नित्य अनित्य वस्तू विवेक म्हणतील का? तर नाही. वेदांत परिभाषामध्ये नित्य अनित्य वस्तू विवेक काय आहे तर बघा आचार्य सांगतात, नित्य वस्तू एकम ब्रह्म तद व्यतिरिक्तम सर्वम अनित्यम अयमेव नित्यानित्य वस्तू विवेक. इथं सांगतात आचार्य, नित्य वस्तू एकम ब्रह्म. नित्य वस्तू एक ब्रह्म आहे. नित्य वस्तू एक काय आहे? ब्रह्म. तद व्यतिरिक्तम, त्या व्यतिरिक्त सर्वम अनित्यम, सर्व जेही काही तुम्हाला वाटत असेल, जेही काही आपल्या विचाराच्या दृष्टीने जेही काही आपल्याला विचार करत 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 जिथपर्यंत आपण थांबणार आहोत ते विचारा सकट अनित्य. अयमेव, यालाच, अयम एव, यालाच नित्य अनित्य वस्तू विवेक असं म्हणतात. जगामध्ये नित्य काय आहे? या संपूर्ण विश्वामध्ये फक्त ब्रह्म हे नित्य आहे. त्या व्यतिरिक्त सर्व काही अनित्य आहे. हो. एका कीर्तनामध्ये महाराज सांगत होते की घर मिथ्या, शेती मिथ्या, पैसा मिथ्या, सर्व काही मिथ्या आहे, सगळं काही मिथ्या आहे. तर एक कीर्तनात एक मनुष्य उभा राहिला, मग आमची पप्याची आई, अरे बाबा ती पप्याची आई सुद्धा मिथ्या आहे. कीर्तनकारांची ही एक शैली असते. म्हणून जेही काही आपल्याला आपल्या विचाराला आपल्या इंद्रिय गोचर होत आहे ते सर्व काही मिथ्या, अनित्य. ठीक आहे. म्हणून नित्य फक्त ब्रह्म
त्या व्यतिरिक्त सर्व काही अनित्य आहे हा विचार रुजणं कळणं यालाच नित्य अनित्य वस्तू विवेक असं म्हणतात. पुढे दुसरं साधन आहे इह अमूत्र फल भोग विराग कह. इह अमूत्र इहा मूत्र फल भोग विराग. इथं इह अमूत्र फल भोग विराग म्हणजे इहचा अर्थ आहे येथून, तर इह म्हणजे या लोकापासून. तर इह या लोकामध्ये काय काय आहे तर बघा काय काय भोग आहेत. श्रग चंदन वनितादिषु. या लोकांमधले भोग काय काय आहेत. श्रग म्हणजे माळा. आता पुष्पमाळा म्हटली की त्याला येणारे सगळं काही. चंदन चंदन म्हटलं तर हे दिव्य संपत्तीमध्ये आहे, म्हणून संपत्ती असते तर या संपत्तीमध्ये सर्व संपत्ती येईल. आणि वनिता वनिता म्हणजे स्त्री. हे सगळे भोग या लोकातले दिव्य भोग आहे. माळ सामान्य माणसाला मेल्यानंतर मिळते, विशेष पूजनीयांना रोज मिळते आणि नेते मंडळींना कधीतरी मिळते. पण हे सुद्धा या लोकातले भोग आहे. चंदन हे चंदन सर्वांना मिळत नाही, ज्याला ज्याला मिळतं त्यालाच मिळतं. म्हणून या लोकांमधले जे काही दिव्य भोग आहेत त्याचं वर्णन आचार्य सांगतात की श्रग चंदन वनिता. आणि दुसरं अमूत्र. अमूत्र अर्थ आहे स्वर्ग भोगेशु इच्छा. स्वर्ग भोग. अमूत्रचा अर्थ आहे स्वर्गातील भोग. या लोकातील भोग आणि स्वर्गातील जेवढे काही भोग आहेत त्या सगळ्या भोगांविषयी इच्छा राहित्य, कोणत्याही प्रकारची इच्छा नसणे. तो कठोपनिषदामध्ये नचिकेता आलेला आहे. नचिकेता यम सदनी गेला आणि यम सदनी गेल्यानंतर त्या यमाच्या दरबारामध्ये 3 दिवस तो उभा राहिला. त्या 3 दिवस तो उभा राहिल्यामुळे यम प्रसन्न झाले आणि यमाने सांगितलं, हे नचिकेता तू माझ्याकडनं 3 वर माग, मी तुला प्रसन्न आहे ते 3 वर मी तुला देतो. ते 3 वरामध्ये अग्निविद्या एक मागितली जी स्वर्गामध्ये होती. दुसरं आपले आई वडील प्रसन्न हो. आणि तिसरा वर काय मागावा म्हणून नचिकेताने सांगितलं, इह चेद वेददस्ति अस्ति न चेदाहा बहु विनस्ति. अर्थात की काही लोक असं म्हणतात की मेलेला मनुष्य परत येतो किंवा या लोकातनं परलोकात जातो, तो पुन्हा जन्माला येतो, आणि काही म्हणतात तो पुन्हा जन्माला येत नाही. ही जी काही चक्र आहे या चक्रापासून सुटण्याकरता जी विद्या आहे, जे ज्ञान आहे, ते ज्ञान मला तुम्ही सांगा. तेव्हा यमाने नचिकेताला सांगितलं, बाबा हे ज्ञान अनेक लोकांनी पूर्वी देखील मागितलं, पण काहींना हे ज्ञान सांगितलं तर त्याला पचलं नाही, काहींना सांगितलं तर त्याला समजलं नाही. आश्चर्य वक्ता, आश्चर्य श्रोता. तो सांगणारा वक्ता सुद्धा आश्चर्य आहे आणि तो ऐकणारा श्रोता सुद्धा आश्चर्य आहे. म्हणून अशी जी विद्या आहे ती विद्या काही तू मागू नको, त्याऐवजी तुला पाहिजे असेल
तर स्वर्गातील दिव्य भोग देतो. शेकडो वर्ष मी तुला या अशा दिव्य भोगात ठेवतो की तू म्हणशील तेवढं आयुष्य तुझं अत्यंत तरुण ठेवतो. सांग तुला काय पाहिजे. तेव्हा तो नचिकेता म्हटला की मला कोणतेच भोग नको, मला फक्त मी जो तिसरा प्रश्नाचं उत्तर मागितलं की या लोकापासून मेल्यानंतर या लोकांची काय गती होते, ही जी प्रक्रिया आहे, एक मुक्त होतो, कोणी सांगतो तो मेल्यानंतर पुन्हा जन्माला येतो, हे काही चक्र आहे, त्या चक्राविषयी मला तू सांग. अशी नचिकेताने प्रश्न विचारला आणि यम राजासारखे सद्गुरू मिळाल्यामुळे त्या नचिकेतालाही त्या सद्गुरूंकडून ज्ञान प्राप्त झालं. पण हे कधी झालं, तेव्हा आचार्य त्याचं सांगतात की त्याच्याकडे काय होतं, इह मूत्र फलभोग विराग, म्हणजे या लोकापासून तर परलोकापर्यंत मिळणाऱ्या भोगाच्या इच्छेचे राहित्य, इच्छाच नव्हती ती. मग असा नचिकेता मुक्त होऊ शकतो. आणि अशा नचिकेता विषयीच आचार्य या ठिकाणी सांगतात की या मुमुक्षु जो आहे त्या मुमुक्षुकडे यह मूत्र फल भोग विराग म्हणजे वैराग्य असणं गरजेचं आहे. हे दुसरं साधन आहे. आता तिसरं साधन सांगतात क्षमादी षटक संपत्ती. क्षमादी षटक संपत्ती, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधानम इति, याला क्षमादी षटक संपत्ती असं म्हणतात. हे 6 आहेत म्हणून षटक. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. मग आता क्रमप्राप्त शिष्य विचारतो शम म्हणजे काय आचार्य. तर शम म्हणजे अंतरेंद्रिय निग्रह, अंतर इंद्रियाचा निग्रह करणे. अंतर इंद्रिय निग्रह म्हणजे काय, मन चित्त याचा निग्रह करणे, मनाचा निग्रह करणे. मनोजितम सर्वम जिते, मनाला ज्याने जिंकलं तो सर्व काही जिंकतो. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, रंक दुखिया, दुखिया घर बैरागी, प्रजा दुखिया, सर्व काही दुखिया. मग कोण दुखिया, सुखिया कोण. तर कबीर महाराज सांगतात जिने मन को जीता रे, ज्याने मनाला जिंकलं, ज्याने मनाला निग्रह केला, आत्मसात केलं, त्याला एकाग्र केलं. म्हणून संत महात्मे सदैव मनाला त्या परमात्म्याच्या पायावरती एकाग्र होण्यासाठी सांगतात. हो, माझे चित्त तुझे पाये राहो ऐसे करी काही, धरोनिया बाही भव हा तारी दातारा, असं तुकोबाराय याच्यासाठीच सांगतात. म्हणून शम म्हणजे काय, मनाचा निग्रह. दम, दम म्हणजे काय, चक्षुरादी बाह्य इंद्रिय निग्रह. चक्षु, चक्षु म्हणजे डोळे. आता डोळ्यांपासून पुढचे जेवढे काही इंद्रिय आहेत, मग 5 ज्ञानेंद्रिय असतात, 5 कर्म इंद्रिय आहेत, ते आपल्याला पुढे भाग येणार आहे म्हणून तो काही इथं स्पष्ट करत नाही. मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय यांचा निग्रह करणे. निग्रहाचा अर्थ असा होतो की त्यांना त्यांच्या विषयामध्ये जेवढं गरज आहे तेवढं पोचू देणे आणि त्यानंतर त्यांच्या गरजेपुरता भोग झाला की त्याला आवरणे. तिथं आसक्त होऊ न देणे याला निग्रह असं म्हणतात. नाहीतर निग्रहाचा अर्थ काही लोक बळजबरीने कुठंच जाऊ न देणे, कोणत्याच इंद्रियाला,
परिपूर्णतेने बंद करून ठेवणे याचा अर्थ तो नाही. कारण डोळ्यांचा विषय रूप आहे. डोळे काही जरी असलं, किती बंद केलं तरी ते रूप पाहिल्याशिवाय राहणार नाही. तसंच जसं डोळे तसं सर्व इंद्रिय त्यांच्या विषयाला उपभोगल्याशिवाय राहत नाही. म्हणून मग युक्त किंवा मितुले आणि रसा मितुले अत्यंत गरजेपुरतं त्यांना ते भोगू देणे आणि तिथून लगेच परावृत्त करणे. किंवा संत महात्मे त्या इंद्रियांना सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. या पद्धतीने इंद्रियांना परमात्म्याच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र करणे याला निग्रह असं म्हणतात. पुढचं साधन आहे समाधी षटक संपत्तीमध्ये तिसरं उपरमः. उपरमः कह. उपरम काय? तर उपरम म्हणजे काय? प्रपंचेभ्य उपरमनम. प्रपंचामध्ये विरक्त होणे. प्रपंचामध्ये विरक्त होणे म्हणजे जे काही द्वंद्व आहेत, म्हणजे ज्याच्यातनं आपल्याला अधिक काही परमार्थाची गोष्ट मिळत नाही, अशा साधनांपासनं, अशा भोगांपासनं अलिप्त राहणं. सकाम कर्म अनुष्ठान. सकाम कर्म अनुष्ठानापासनं लांब राहणं. कुठेही प्रदर्शन न करता जेवढं काही लांब राहता येईल, अलिप्त राहता येईल, त्याला प्रपंचभ्य उपरमनम असं म्हणतात. अलिप्त राहणे. पुढे तितिक्षा का? तितिक्षा तितिक्षा फार महत्वाची आहे. तितिक्षा म्हणजे शीतोष्णादी द्वंद्व सहिष्णुत्व. शीत उष्ण, सुख दुःख, श्रीमंती गरिबी, हे काही जे द्वंद्व आहेत, या द्वंद्वांना सहन करणे. या द्वंद्वांना काय करणं? सहन करणं. याला म्हणतात तितिक्षा. हे सगळ्यांना नाही जमत, पण केलं तर सगळ्यांना जमू शकतं. म्हणून शीतोष्णादी द्वंद्व सहिष्णुत्व. शीत उष्ण यामध्ये कधी थंडीतही राहून पाहावं, कधी उन्हातही राहून पाहावं, कधी पावसाळ्यातही राहून पाहावं. एक मीराबाईंचं पद आहे, कैदीन खाजा, कैदीन पेडा, कैदीन फाकम फाकाजी. एखाद दिवशी खाजा, मिठाई, पेढे असे अनेक काही बासुंदी वगैरे खायला मिळते, आणि एखाद दिवशी फाकम फाका म्हणजे काहीही खायला हातात नाही, काहीच नाही. पण तरीही रहे ना फकीरी में तो भी क्या दिलगिरी, सदा मगन में रहना जी. सदा मगन में रहना जी याला म्हणतात तितिक्षा. काही येऊ द्या, जवळ हे आकाश वर पडो पाय, ब्रह्म घोळ बंगा जाय, वड वानळ त्रिभुवन पाय, परी मी तुझीच वाट पाहिन गा विठोबा. तितिक्षा. काही जरी झालं तरी ते सहन करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं. ध्येय जे लक्ष्य आहे त्या लक्ष्याकडे आपल्या चित्ताची एकाग्रता ठेवणे याला तितिक्षा असं म्हणतात. पुढे आता श्रद्धा. श्रद्धा का? श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धेचा विषय सांगतात, गुरु वेदांत वाक्येषु विश्वास. हे फार महत्वाचं वाक्य आहे. याच्याशिवाय जीवनामध्ये कुठंही आपला प्रवेश होत नाही, कुठंच नाही.
तुम्ही व्यवहारात जा किंवा आणखी काही तुम्हाला वाटत असेल तिकडे जा, परमार्थात जा. पहिल्यांदा ही जी श्रद्धा आहे ही श्रद्धा अतिशय महत्वाची असते. श्रद्धेशिवाय काहीही होत नाही. भाव ही त्याला पर्यायी शब्द आहे. भाव ठेवला तर सर्व काही होतं. मग कुठं भाव ठेवायचा, कुठं श्रद्धा ठेवायची, तर सांगतात गुरु आणि वेदांत वाक्यादिषु. गुरु आणि वेदांत वाक्यावरती विश्वास, याला श्रद्धा असं म्हणतात. आता इथं शब्द आला गुरु. गुरुवर केवढा विश्वास असावा. पद्मपादाचार्यांची गोष्ट सांगितली जाते. आचार्यांचे शिष्य आहेत ते, की ते नदीच्या पैल तीरावरती काहीतरी कार्यासाठी गेले होते आणि इकडं पाठाची वेळ झाली आणि आचार्यांनी पाठ सुरू करायला बसले आणि त्यांचे शिष्य बाकीचे आले, पण पद्मपादाचार्य काही नव्हते. मग आचार्य थांबले की त्याला येऊ द्या. तर बाकीचे शिष्य म्हणू लागले की आचार्य, तो पद्मपादाचार्य काही एवढा बुद्धिमान नाहीये, कारण तो अत्यंत सामान्य होता त्यांच्या दृष्टीने. त्यांची का वाट बघावी. तेव्हा आचार्य म्हणाले नाही, त्याला येऊ दे. तो आला का मग आपण पाठाला सुरुवात करूया. काय झालं, आचार्यांनी आठवण केली की पाठाची वेळ झाली. पद्मपादाचार्य गंगेच्या पलीकडे होते. पद्मपादाचार्य आचार्यांनी आठवण केल्याबरोबर पद्मपादाचार्यांनी हातातली सगळी कामं सोडली आणि सरळ गंगेवर चालत आले. का? आपल्या गुरूंनी आपली आठवण केलं, स्मरण केलं. म्हणून जिथं जिथं चालत आले, म्हणजे गंगेवर चालत आले, तिथं तिथं त्यांच्या पायाला ठेवण्याकरता एक एक कमल निर्माण झालं. म्हणून तेव्हापासून त्यांना पद्मपादाचार्य म्हणू लागले. पद्म म्हणजे कमळ आणि ज्यांचे पाद म्हणजे चरण, पाय जिथं पडले तिथं कमळ निर्माण झालं. म्हणून त्यांना पद्मपादाचार्य असं म्हणतात. हे कशामुळे? गुरु विश्वास, गुरुवर विश्वास. ज्ञानोबरायांचा गुरूंवरती जर विश्वास राहिला नसता तर आज आपल्या महाराष्ट्र ज्ञान संपन्न राहिला असता नाही. म्हणून नितांत निवृत्ती नाथांवरती असणारी श्रद्धा तीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये खऱ्या तत्वापर्यंत पोहोचवते. म्हणून मी इथं एक अमृत अनुभवाची ओवी दाखवली होती. मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोती यांचा ओगरू, जेवविता सद्गुरु श्री निवृत्ती वंदू. हा माया मोहरूपी कुंजर हत्ती, उन्मत्त झालेला हत्ती, मोहरूपी हत्ती, याला मोडून ज्यांनी मला मुक्त मोतियांचा ओघरू रस, जेवण ज्यांनी मला तयार करून हाताने भरवलं, जेवविता कोण म्हणे? श्री निवृत्ती सद्गुरु वंदू. निवृत्ती देवांचं मी वंदन करतो, निवृत्ती देवां रूपी सद्गुरूंचं मी वंदन करतो. असे गुरु वेदांत वाक्येषु विश्वास. गुरुवर आणि वेदांत वाक्येषु विश्वास. वेदावर विश्वास असला पाहिजे आणि वेदाचा अंतिम भाग ज्ञान भाग त्याला वेदांत असं म्हणतात. म्हणून गुरुवर आणि वेदावर विश्वास असावा. वेदावर किती विश्वास असावा? आमच्या आचार्यांनी एक गोष्ट सांगितली होती कुमारील भट्टांची, की कुमारील भट्टांचा विश्वास किती होता. कुमारील भट्ट वेद सिद्ध करण्याकरता
त्यांनी त्या काळामध्ये बौद्ध दर्शनाचं फार मोठं प्रस्थ होतं. सम्राट अशोकांनी त्यांना आश्रय दिल्यामुळे त्यावेळेस ते दर्शन वाढलं आणि त्याचं खंडनच होत नव्हतं, कोणी करू शकत नव्हतं. मग त्यासाठी कुमारिल भट्ट त्या बौद्ध धर्माच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी गेले आणि मुख्य म्हणजे त्यांचे सख्खे मामाच त्या आश्रमामध्ये आचार्य होते. त्यांनी अध्ययन केलं त्या बौद्ध दर्शनाचं. पण जेव्हा जेव्हा वैदिक संप्रदायाचं किंवा वैदिक सिद्धांताचं खंडन व्हायचं, वेदाचं खंडन व्हायचं, वेदाविषयी भर्सना केली जायची, त्यावेळेस यांच्या अंतःकरणामध्ये खूप उद्विग्नता निर्माण व्हायची, खूप आवेश निर्माण व्हायचे, दुःख व्हायचं. पण कुमारिल भट्टांनी ते दिसू दिलं नाही. पण शेवटी एक दिवस तो घडला आणि कुमारिल भट्टांच्या डोळ्यातनं अश्रू गळू लागला. हे मामांनी बघितलं आणि मामांनी बघितल्यामुळे तो मामा त्या आश्रमाच्या मुख्य आचार्यांकडे कुमारिल भट्टांना नेलं. तेव्हा त्या मुख्य आचार्यांनी त्याला विचारलं, तू कोण? म्हणे मी कुमारिल भट्ट. मग इकडं कसा आला? म्हणे मी तुमच्या दर्शनाला शिकण्यासाठी आला. म्हणे का शिकतोय? मला खंडन करायचंय. म्हणे का खंडन करायचं? वेद प्रणिपातो धर्म. वेद जे सांगणार तोच खरा धर्म आहे, त्या व्यतिरिक्त धर्म नाही. म्हणून वेद जे सांगत आहे त्याच्यावरती डोळा झाकून विश्वास करणं, याच्यासाठी कुमारिल भट्टांना तिथं मोठं दिव्य द्यावं लागलं. कुमारिल भट्टांनी त्यांचा सगळ्या मोठ्या मोठ्या विद्वानांचं खंडन केलं, परास्त केलं त्या बौद्ध दर्शनाचं. शेवटी जे आडवे चालणारे काही लोक असतात त्यांनी कुमारिल भट्टांना असं सांगितलं, जर तुमचा वेद खरंच सत्य असेल तर एक कार्य कर, या डोंगर दिसतोय त्या कड्यावरनं उडी मार आणि सांग, जर वेद सत्य असेल तर मला काहीही होणार नाही. कुमारिल भट्ट होते, वेदावरती विश्वास होता, त्यांना माहिती होतं ज्या वेदाचं रक्षण करण्याकरता परमात्मा सदैव अवतार घेतो, आता तो माझं रक्षण करेल हे निश्चित आहे. म्हणून कुमारिल भट्ट सरळ त्या डोंगरावरती चढले, कड्यावर चढले, वरून सरळ उडी खाली मारली. पण मारत असताना त्यांच्या मनातनं एकच गोष्ट निघाली, जर वेद सत्य असेल तर मला काहीही होणार नाही. आणि खरंच घडलं असं की कुमारिल भट्टांना काहीही झालं नाही. पण एक थोडीशी गवताची काडी तुटली आणि ती त्याच्या डोळ्याजवळ कुठतरी लागली. त्यानंतर ते सगळं खंडन झालं, वेद सिद्ध झाले, वेदाचं ज्ञान सिद्ध झालं, बौद्धांचं मत खंडन झालं. पण तरीही यांना दुःख झालं कुमारिल भट्टांना. म्हणे का? तर माझ्या डोळ्याजवळ गवताचं पातळ लागावं कसं आणि तिथनं रक्त कसं निघावं. तेव्हा देवाने स्वतः त्या कुमारिल भट्टांना सांगितलं की अरे, तू फक्त एवढंच सांगायला पाहिजे होतं, वेद सत्य असेल तर मला काहीही होणार नाही. पण त्या ठिकाणी तू यदी हा शब्द वापरला. यदी म्हणजे जर. जर ही जी शंका राहिली तुला, त्या शंकेमुळे माझ्यावरचा एक का अंश असेना तुला विश्वास नव्हता, म्हणून तुला त्याची शिक्षा ही मिळाली. म्हणून आचार्य सांगतात की आपला गुरु आणि वेदांतावर किती विश्वास असावा. तर आचार्य सांगतात, इतका दृढ विश्वास असावा, शास्त्र म्हणेल ते सांडावे. मग हे राज्यही तृण मांडावे.
शास्त्र जर सांगेल हे राज्य तृण आहे आणि सोडून दे, तर सहज सोडता यावं, सहज सोडून द्यावं. संपूर्ण संपत्ती तृणवत शास्त्राने सांगितलं तर सोडून द्यावं, गुरुने सांगितलं तर सोडून द्यावी. एवढी मोठी श्रद्धा विश्वास आपल्या जवळ असावा. किंवा विष घे असं म्हटल्यावरही शंका आली नाही पाहिजे की शास्त्र सांगते विष घे तर ते सहज घेतलं पाहिजे. एवढी नितांत श्रद्धा त्या शास्त्रावर असावी. असा गुरु वेदांत वाक्येषु विश्वास. आणि शेवटी 6वं षटक संपत्ती मधलं 6वं साधन आहे समाधानम. ही फार महत्वाची गोष्ट आहे. समाधान म्हणजे चित्त एकाग्रता, चित्ताची एकाग्रता. सर्व काही होतं, सब मिले न मिले चित्त, सर्व काही मिळतं, पण चित्ताची एकाग्रता मिळत नाही. आणि अशी या चित्ताची एकाग्रता यालाच समाधान असं म्हणतात. जोपर्यंत चित्त एकाग्र एक विषयी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे समाधान आहे समाधान मिळत नाही. आणि समाधानानेच आपल्याला संपूर्ण जीवन आनंदित ठेवता येतं. आहे त्यामध्येच राहणं, जसं आहे तसं राहणं याला समाधान म्हणतात. चला पुढे आहे साधन चतुष्टय मधला 3 भाग झाले. आता 4था भाग उरला होता मुमुक्षुत्व. काय आहे मुमुक्षुत्व? मुमुक्षुत्व म्हणजे काय? मोक्ष मे भूयात इति दृढ इच्छा. मोक्ष मला प्राप्त व्हावा अशी दृढ इच्छा. मोक्ष मे भूयात इति दृढ इच्छा. दृढ इच्छा, दृढ इच्छा. मला मोक्ष प्राप्त व्हावा. मोक्ष म्हणजे कल्याण. मोक्ष म्हणजे जन्म मरणाचं जे चक्र आहे ते विभक्त करणे, जन्म मृत्यूपासून वेगळं होणं, आनंद स्वरूप राहणं, आनंदाचा उपभोग घेणं याला मोक्ष असं म्हणतात. मग हा जो मोक्ष आहे तो मला प्राप्त व्हावा. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी एकरूप व्हावं. त्या ब्रह्माशी माझं अभेदत्वाने एकरूपता यावी यासाठी इथं अशी इच्छा ज्याची आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. हे तुकोबारायांचा नाटाचा अभंग आहे. त्या मुमुक्षुचा वर्णन करणारा अभंग आहे. मुमुक्षुच्या अंतःकरणामध्ये काय काय राहतं की काय मला देव भेटेल का, कै बिरडे भेटेल, कै तो स्वामी भेटेल, अशी जी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती त्याला मोक्ष असं म्हणतात. हा मोक्ष मला प्राप्त होईल का? नुसता होईल का नाही तर मला मोक्ष प्राप्त करायचाच आहे अशी ज्याची दृढ इच्छा असते त्याला काय म्हणतात? मुमुक्षुत्व. त्याला मुमुक्षु असं म्हणतात. पुढे आता बघूया. एतत् साधन चतुष्टय संपन्नाः तत्व विवेकस्य अधिकारिणो भवन्ति. हे साधन चतुष्टय संपन्न अधिकारी ज्याच्याजवळ हे साधन चतुष्टय आहे तो या तत्व विवेकाचा म्हणजे हे तत्व विवेक प्राप्त करण्यासाठी काय होतो? अधिकारी होतो. पहिलं नित्यानित्य वस्तू विवेक, दुसरं
मूत्रार्थ फलभोग विराग, तिसरं समाधी संपत्ती आणि चौथा आहे मुमुक्षुत्व. या साधन चतुष्टय संपन्न जो अधिकारी आहे तोच या तत्व विवेक प्रकाराचा अधिकारी होतो. आता तुम्ही म्हणणार की ठीक आहे, अशा या साधन आपल्याकडे असेल तर आपण या ग्रंथाचा अधिकारी, आणि नसणार तर मग. पण असं गंमत राहते, जेव्हा साधन कळतं तेव्हा व्यक्ती आत्मसात करायला लागतो, प्रवृत्ती होते. जर साधनच कळली नाही तर प्रवृत्ती कशी होईल? म्हणून आता साधन आपल्याला कळली, मग हे साधन आत्मसात करणं हे आपलं कार्य आहे. म्हणून या ग्रंथाद्वारा ज्याने साधन प्राप्त केलेली आहेत त्याला तर तो तत्व अधिकारी तर आहेच, तो त्या तत्वाला आत्मसात करणारच. पण ज्याने ही साधन आत्मसात केलेली नाही, पण त्याला आता या ग्रंथाद्वारा या साधनांचं ज्ञान होईल आणि हळूहळू ही साधन एक एक करत करत त्याला मुमुक्षुत्व मोक्षापर्यंत जाण्याचा क्रम या ग्रंथातून त्याला मिळेल. म्हणून वेदांत फक्त मुमुक्षुला उपदेश करत नाही तर मुमुक्षु निर्माण सुद्धा करतो. कारण जोपर्यंत त्या वेदांताविषयी मुमुक्षुतेविषयी कळत नाही तोपर्यंत मग कसं होईल? व्यक्तीने अज्ञानी लोक असतात, सर्वांना सर्व काही माहिती असतं असं नाही. म्हणून परमात्म्याविषयी ज्ञान हे काही रस्त्यावर मिळणारा भाजीपाला नाही. म्हणून तो कळण्याकरता आपल्याला पारमार्थिक लोकांच्या संगतीत गेलो की मग हळूहळू या गोष्टी कळतात. म्हणून अशा साधन चतुष्टय संपन्न अधिकाऱ्यासाठी तत्व विवेक प्रकार सांगत आहे. आणि ज्याच्याकडे ही साधन संपत्ती नाही त्याच्यासाठी सुद्धा ही साधन संपत्ती प्राप्त करूनही मी तुला तत्व विवेक प्रकार सांगणार आहे. म्हणून मग तत्व विवेक प्रकार कह, तत्व विवेक कह. मग तत्व विवेक काय आहे तर सांगतात, आत्मा सत्य तद अन्य सर्व मिथ्या इति ज्ञानमेव. तत्व काय आहे तर आत्मा सत्य आणि आत्मा व्यतिरिक्त सर्व मिथ्या. सर्व जे काही आहे ते सर्व मिथ्या या ज्ञानालाच तत्व विवेक असं म्हणतात. तत्व आहे ब्रह्म, तत्व आहे आत्मा, तत्व आहे देव. हो, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. त्रिवार तीनदा सांगितलं. जगामध्ये सत्य काही असेल तर फक्त देवच सत्य आहे, म्हणजे आत्माच सत्य आहे, ब्रह्मच सत्य आहे. त्या व्यतिरिक्त सर्व काही मिथ्या आहे. जिथं जिथं देव, आत्मा, ब्रह्म, ईश्वर ही काही ठिकाणी शब्द वापरला जातो, देव वापरला जातो, तो या तत्वाविषयी वापरला जातो. जे या जगताचं मुख्य तत्व आहे, सत्य तत्व आहे, चैतन्य तत्व आहे, त्या तत्वाला या ठिकाणी हे शब्द वापरले जातात. म्हणून त्या व्यतिरिक्त, त्या तत्वा व्यतिरिक्त बाकी सर्व काही मिथ्या आहे. मिथ्याचा अर्थ आहे दिसत पण ते वास्तविक नसतं, त्याला मिथ्या असं म्हणतात. जे आहे वाटतं पण ते नसतं त्याला मिथ्या असं म्हणतात. म्हणजे ते कामापुरतं दिसेल पण जेव्हा विचारावरती, विचाराच्या कसोटीवरती त्याला जेव्हा घासलं जातं, त्याची पडताळणी घेतली जाते तेव्हा ते असत्य ठरतं, ते राहत नाही. मग अशा वस्तूला मिथ्या असं म्हटलं जातं. पुढे आपल्याला अनेक व्याख्या त्याच्या आपल्याला अभ्यासायच्या आहे. पुढे जाऊया. आत्मा कह. इथं तत्व विवेकामध्ये सांगितलं की आत्मा सत्य. मग आत्मा काय आहे तर या आत्माविषयी आता सांगतात आचार्य
स्थूल सूक्ष्म कारण शरीराद व्यतिरिक्त अवस्था त्रय साक्षी पंचकोशातीत सचिदानंद स्वरूप यस्तिष्ठसी सह आत्मा. बघा, स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्त, स्थूल सूक्ष्म आणि कारण हे तीन शरीरापेक्षा वेगळा, अवस्था त्रय साक्षी तीन अवस्थेचा साक्षी, जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थेचा तो साक्षी, पंचकोशातीत पाच कोशाच्या अतीत म्हणजे पाच कोशाच्याही पलीकडे, अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय पुढे येणार आहे, टेन्शन घेऊ नका, याच्या पलीकडे राहणारा. मग कसा तो? तर सांगतात सच्चिदानंद स्वरूप, सत चित आणि आनंद स्वरूप, यह जो आहे तिष्ठती राहतो, राहतो म्हणजे सत्यत्वाने, तो सह आत्मा, त्याला आत्मा असं म्हणतात. बघा ना, सर्व काही जात पण स्वरूप मात्र तसंच राहत, ते जात नाही म्हणून त्याला आत्मा म्हणतात. स्थूल शरीर चाललं जाईल, सूक्ष्म शरीर चाललं जातं, ज्ञान झालं की कारण शरीरही चाललं जातं, काहीच राहत नाही. तीन अवस्था असतात, जागृत स्वप्न सुषुप्ती. जागृत मध्ये आपल्याला दिसतं म्हणून ती अवस्था, स्वप्न झोपल्यानंतर जे पाहिलं जातं म्हणजे वास्तविक जे नाही तेही दिसतं त्याला स्वप्न म्हणतात. आणि त्याच्यानंतर सुषुप्ती अवस्था ज्याच्यामध्ये काही कळत नाही. या तिन्ही अवस्थाच्या पलीकडे राहतो. पाच कोश आहेत, अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय. या पाच कोशाच्या पलीकडे सच्चिद आनंद स्वरूप जो आहे त्याला आत्मा असं म्हणतात आणि त्यालाच दुसरं नाव ब्रह्म असं आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण थांबूया. याच्या पुढील पाठ आता उद्या होईल. दर दिवस हा पाठ होईल. याच वेळेला 8:10 सुरुवात होईल. तरी वेळेवर आपण या. 8:05 तुम्हाला ही लिंक चालू होऊन जाईल. जय हिंद. आपलं काही शंका बोला आता. श्रोते मंडळी, काही शंका आहे? धन्यवाद. धन्यवाद गुरुजी, खूप छान सांगितलं तुम्ही. खूप छान. हळूहळू सगळं स्पष्ट होईल तेव्हा वाट बघूया. ओके, हरकत नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी या ग्रंथामध्ये एक एक विषय घेऊन शेवटपर्यंत स्पष्ट केलेल्या आहेत. कारण ती लिंक असते एकाची कडी दुसरी. मग हळूहळू हा ग्रंथ पाठ करण्यासारखा आहे. जर हा ग्रंथ पाठ केला तर तुम्हाला ब्रह्मसूत्रापर्यंत या सगळ्या व्याख्या लावता येतात. कुठंच अडचणी येत नाही. असं. नारायण. धन्यवाद. धन्यवाद. शुभरात्री. एक विचारायचं होतं. बोला. नचिकेत तुम्ही जे सांगितलं हा, तर आम्हाला संस्कृत मध्ये पाठ आहे, म्हणजे धडा आम्ही शिकवतो नचिकेताचा हो. 9वीच्या मुलांना. 9वीला आहे का 10वीला आहे? 9वीला आहे. हो, बोला. तर ते आत्मबोध, त्याला तो तिसरा वर आत्मबोधाचा मागतो ना, मला वाटतं काहीतरी. हो, आत्मबोध तोच सांगितलं ना मी, की या मेल्यानंतर काय होतं. किंवा काही लोक सांगतात की तो पुन्हा जन्माला येत नाही. मग जन्माला येत नाही तर काय येत नाही जन्माला? अच्छा. हा, मग तो आत्मबोध तिथं येतो. ओके. असा प्रश्न येतो आत्मबोधाचा. बोला. धन्यवाद. नारायण. गणेशजी जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. श्री गणेश उत्तम झाला. चला, आणि ओके. मातृभाषेतून ऐकण्याची संधी भेटली आज. धन्यवाद. सगळेच ग्रंथ जवळजवळ मातृभाषेतच मिळतील आता. करू प्रयत्न. मला एक शंका होती. बोला. की मुमुक्षु आणि जिज्ञासू म्हणजे काय? काही नाही. ज्याला जिज्ञासा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, तो जिज्ञासू. आणि मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. दोन्ही सारखंच आहे.
वेदांतामध्ये दोन्ही शब्द वापरले जातात. नाही, मला वाटलं काय भेद आहे का असं. नाही, भेद म्हणजे जाणण्याची इच्छा. सामान्य शब्द सुद्धा जिज्ञासू वापरला जातो. अच्छा. फक्त नारायण. पुढे चालेल. असं हरकत नाही. भेटूया पुन्हा उद्या. ठीक, व्यवस्थित या 8:05 ला. जय. जय